नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आजच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि तसंच मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खायला हवं असतं. तर आज आपण असाच एक पदार्थ बनवणार आहोत. यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे इथे मी. तुम्ही इथे जाड किंवा बारीक घेऊ शकता. जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथे बारीक रवाचा वापर आपण इथे केलेला आहे. तर 1 कप रव्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये 1.5 कप किंवा 1.25 कपही आपण पाणी टाकून घेऊ शकतो. तर इथे सुरुवातीला मी 1.5 कप पाणी टाकलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. तुमचा रवा जाड असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवावी लागेल. यामध्ये 1 चमचाभर म्हणजे चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर तेल. पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये रवा थोडा थोडा टाकून उलटणीच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करत चालायचं आहे. म्हणजे यात गुठळी होणार नाही आणि आपल्याला तो हलवणंही सोपं जाईल. बघा सर्व रवा आपण यामध्ये टाकून घेतला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण रव्याने पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. गॅस मंद करायचा आहे. पूर्ण छान असं मिक्स झालं की यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ आणायची आहे आपल्याला. बघा म्हणजे आपला हा रवा छान असा सॉफ्ट देखील होईल. इथे आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ घेतलेली आहे. परत एकदा झाकण काढून घ्यायचं आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रवा. म्हणजे तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं शिजला जाईल. आपला रवा तयार आहे. आता इथे उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहे मी. बारीक किसणीच्या साहाय्याने आपण हे किसून घ्यायचे आहे आपल्याला. तुम्ही किंवा स्मॅशरच्या साहाय्याने करू शकता. पण यामध्ये जर बटाट्याची जाडसर कण राहिले तर आपण जी शेव तयार करणार आहोत ती साच्यातनं निघणार नाही. यासाठी बारीक किसणीचाच वापर इथे आपल्याला करायचा आहे. आता आपले बटाटे किसून झाले आहे. यात आपण शिजवलेला रवा आहे तो टाकून घ्यायचा यामध्ये. बघा सगळा रवा आपण टाकून घेतला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात सुरुवातीला करायचा नाही आहे. खूप घट्टसर वाटलं पीठ आपलं, साच्यातून पडणार नसेल असं जर वाटत असेल तरच थोडंसं पाणी येते. कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसर नॉर्मल भिजवून घ्यायचं आहे. बघा बटाटा आणि रवा छान असा एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. यामुळे कणिक छान अशी भिजवून घेतलेली आणि थोडी सैलसरच आपण इथे नॉर्मल सैलसर अशी कणिक ठेवलेली आहे आपण इथे. थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि परत एकदा कणिक आपली छान अशी भिजवून घ्यायची. आता इथे मी पितळी सोऱ्या घेतल्या आहे आणि त्याला थोडीशी जाड आपण शेव काढायची जी चकली असते ती लावून घेतलेली आहे. आता थोडंसं साच्याला आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. यामध्ये आपण हे जे तयार केलेलं पीठ आहे हे भरून घ्यायचं आहे आपण यामध्ये. बघा इथे तुम्हाला थोडीशी शेव काढून दाखवते आहे. थोडंसं जड जातं आपल्याला तर थोडंसं पीठ आपल्याला गरम कोमट पाण्याचा हात लावून पण थोडं सैलसर करून घ्यायचं आहे. आता गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आपण आणि थोडंसं गरम तेलातच आपल्याला ही शेव टाकायची आहे. नंतर गॅस थोडंसं मीडियम करायचं आहे आपल्याला. तर आपण इथे शेव टाकून घेत आहोत. सुरुवातीला थोडं जड जात आहे. नंतर थोडंसं पिठाला आपण कोमट पाणी लावून थोडंसं परत एकदा मळून घेतले. थोडं नॉर्मल सैलसर पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. अगदी मीडियम गॅसवर आपली ही शेव तयार करून घ्यायची आहे. अगदी खुसखुशीत अशी आपली शेव तयार होते, मस्त अशी कुरकुरीत अशी. बघा याच पद्धतीने आपण ही शेव तयार. आता पाणी टाकल्यामुळे आपल्याला शेव टाकायलाही सोपं जात आहे. बघा पूर्ण बुडबुडे बंद होऊन द्यायचे आपल्याला आणि ती उलटी करून घ्यायची शेव. दोन्ही बाजूनी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेव तळून घ्यायची आहे. अगदी झटपट अशी आपली तयार होतात. बघा थोडीशी सॉफ्ट वाटते तर उलटवल्यानंतर परत दोन्ही साईडने आपल्याला शेकल्यानंतर तळून घ्यायची आहे तर मस्त अशी कुरकुरीत शेव तयार होते. याच पद्धतीने आपण सर्व शेव तयार करून घेतलेली आहे. आता या तेलामध्ये आपण थोडेसे शेंगादाणे, येथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू, बदाम किंवा मखाणे हेही टाकू शकता यामध्ये तुमच्या आवडीनुसार. मी इथे फक्त शेंगादाणे आणि कढीपत्त्याचा वापर करत आहे. आता यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण वापर करता. लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे हिरव्या मिरच्या मी स्किप करत आहे इथे. आता आपले कढीपत्ता छान असा तळून झालेला आहे. आता तोही आपण ताटात काढून घेतलेला आहे. येथे पाहू शकता आपली ही रवा आणि बटाट्यापासून तयार केलेली शेव अगदी सुंदर आणि मस्त अशी तयार झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत. आता एका वाटीमध्ये मी 1 चमचाभर चाट मसाला घेतला आहे आणि 1 चमचाभरच लाल तिखट घेतलेला आहे.
मुलांसाठी आहे म्हणून तिखट कमी वापरत आहे. बघा शेव आहे आपली ही हाताने थोडीशी दाबून घ्यायची, म्हणजे थोडीशी मोडून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये कढीपत्ता, शेंगादाणे आणि आपण जे लाल मिरची आणि चाट मसाला टाकून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. थोडीशी पिठी साखर यावर टाकत आहे. आवडत असल्यास टाका किंवा नाही, पण मुलांसाठी बनवत आहात ना तर नक्की टाका आणि मिक्स करा आणि एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर आरामशीर खा. अगदी छान असं चविष्ट आपला हा रव्यापासून मस्त अशी नमकीन म्हणा किंवा शेव म्हणू शकता, अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.